सामनेला होती सुरुवात. पहिलाच बॉल. ओहो, राऊंड विकेट टाकल्यावर अडवा बॅटने चांगलासा स्लाइस केला, फटका पाहू शाल. थर्टी सर्कलमध्ये क्षेत्रक्षी येतोय, एक सिंगल कंप्लीट. ते मात्र पाहू शाल. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचे आहे. माफ करा, हरेच मात्र नक्कीच खेळ मात्र नक्कीच संपवला गेलाय. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचे आहे. ती कॉलिंग मात्र नक्कीच जुळत नाहीये. इथं विचार केला जाईल तर नक्कीच खतरो की घंटी. सातत्याने तुम्ही क्रिकेट खेळत असाल, कॉलिंग महत्वाचे आहे. जेव्हा ते फिल्डिंग कराल तेव्हा कॉलिंग महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असाल, जेव्हा तुम्ही धावत असाल, रन घेण्यासाठी कॉलिंग महत्वाचे आहे. ती कॉलिंग मध्ये जुळत नाहीये. टीमचं नाव पाहू शकाल नक्की इथं साडू अँड मेवणे 11 याच गोठेकर गावातील एक टीम पाहायला मिळते. भागवत बॅटिंगला. चांगला बॉल, चांगली लाईनचा वापर मात्र केला गेला. गोलंदाज किलीचा पडा संघ निकेशच्या माध्यमातून, अर्थातच नक्कीच खर्डी विभागातली बिलॉंग करलेला संघ पाहायला मिळतो. किलीचा पडा योगेश आणि टीम. नक्कीच स्लाइस करायचा होता. पुन्हा एकदा भेट केले गेले भागवत या बॅटरला. चांगली गोलंदाजी केलीचा पडा संघ निकेशच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिला सामना नक्की योगेश पोकळा आणि टीमने मात्र नक्कीच बिन झालाय. अर्थात कुलीपडा संघ आणि हडलक नक्की जमाळस. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. आदिवासी सरपंच चषक 2025 दिवस तिसरा सकाळ सत्र पाहायला मिळतोय. मॅच नंबर 2. पुढील बॉल गोलंदाज निकेश. इथे मात्र स्लाइस करा, फटका पाहू शाल. जबरदस्त डाऊन द लेग साइड. फटका मात्र लाजबाब आहे. फटका निघून चाललाय डिफाईन लेगला. मैदानाला आग लावणार हा क्रॅकिंग चौकार. 4 धावा. इथे मध्ये चांगलाचा फटका खेचून मारला, फेकून दिला गेला इनसाइड ओव्हर द कव्हर. बॉलचा डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्रक्षण नक्की जात आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. भागवत मात्र 2 बॅक टू बॅक 2 डॉट झाले होते. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार मात्र आले गेले. त्याचबरोबर नक्की रामजी डिंगोरे सरांचं नक्की शुभागमन झालंय. उत्कृष्ट अंपायर्स आयोजनाचा नक्कीच भाग आहेत रामजी डिंगोरे सर, आमचे गुरुवर्य. ते देखील नक्कीच उपस्थित झाले गेलेत. धावसका धाव फलकापती नक्की 6 धावा. सुरुवात मात्र नक्कीच चांगली नव्हती, परंतु मात्र नक्की ओव्हरची मात्र नक्की समाप्ती कशा प्रकारे होतीये. शॉर्ट ऑन फुलचा फटका, आडव्या बॅटने चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाहीये कारण मैदान आहे गोठेगरचं. खूपच फास्टर दॅन फास्टर आउटफील्ड आहे. बॉल निघून चाललाय सीमा पार. चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच व्यासपीठावर आगमन होत आहे वाफे गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय श्री बाळासाहेबजी खारीक साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे वारघडे साहेब त्यांच्या समवेत या ठिकाणी व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांचाही आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. नितेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. भागवतच्या बॅट मध्ये नक्की चांगले फटके आलेत.
धावसंख्या 10, पहिले षटक 10 हाताळलं. इथे मध्ये नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतोय अक्रॉस द लाईनने. डीप मध्ये क्षेत्रक्षी येतात. एक धाव कंप्लीट नक्कीच खेळली झाली. का सिंगलच्या सने धावसंख्या ते 11 याकडे वरती. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक अश्वण शहापूर तालुका अंतर्गत ही गौदवी स्पोर्ट्स गुठेगरबी आयोजित आदिवासी सरपंच चषक 2025 दिवस 3 पाहायला मिळतोय. स्क्वेअर ते मात्र पाहू शकाल. व्हाईट बॉल ऑन फील्ड पद्धत पाहायला मिळतात. निरंजन सावंत सर असतील, त्याचबरोबर नक्कीच अजयजी पुत्रन सर, थर्ड अंपायर सर सुमिजी देशमुख सर, त्याचबरोबर ऑफिशियल सुद्धा नक्कीच पाहायला मिळतात. नक्कीच रामजी डिंगोरे सर हे अंपायर्स आहेत. त्यांनी अनेक पंचांना घडवलेले आहेत मित्रांनो. इथे मात्र नक्की चांगलासा फटका, क्रिकेटचा क्लास, स्वीप शॉट सजवला होता. डीप मध्ये क्षेत्रक्षण नक्कीच येत आहेत. चांगला शॉट पाहायला मिळतोय. भागवत थोडंसं स्वतःवरती नक्की नाखुश आहेत, कारण नक्की चांगला बॉल होता. आणखीन जर ताकद वापरली असती तर बॉल मात्र नक्की पाठवला असता, बिग हिट केला असता, परंतु झाला नाहीये. धाव फलकामध्ये 13. दुसऱ्या षटकामध्ये नक्की थांबवले गेले नितीशच्या माध्यमातून. पुढील बॉल इथे मात्र नक्की पाहू शकाल. थोडीशी भागवत ला जाबले पावेलमध्ये धावचित होते रनआउटच्या माध्यमातून. भागवत जो चांगला बॅटिंग करत होता त्याचे मात्र विकेट जाती आहे. इवन नक्की बॅटिंग मार्ग मध्ये आता मात्र पाहू शकता. सोमा खाकर पाहायला मिळतात. पुढील बॉल राऊंड द विकेट. ओहो, इथे मात्र नक्की चांगला बॉल होता. फिल्डिंग मध्ये नक्की आहे तिकडे नक्की शॉट फाइंडिंगला धाव मात्र कंप्लीट केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. बॅटिंगला आता मात्र नक्कीच पाहू शकाल सोमा खाकर नक्की तलाठी आज मात्र नक्कीच पाहू शकाल. त्याचं पद आहे तलाठी ऑफिशियल्स. नक्की त्या दिवसामध्ये आपल्या टीमसाठी नक्कीच पाहू शकाल साथ देताना. इथे मात्र नक्की लोअर फुलटाचा बॉल बॅटची लागली होती लिडिंग एज, परंतु मात्र पाहू शकाल चांगला बॉल, चांगली लाईन पाहायला मिळते. धाव फलकावधी 14 पाहायला मिळते. 2 गडी बाद 14 धाव संख्या. साडो अँड मेमणे 11 संघाची धाव संख्या. धाव फलकावधी 14. पुढील बॉल फुलटास होता, सरळ बॅटने मात्र उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, जबरदस्त असेल त्यांच्या मात्र कॅरी होतोय. फलंदाज होईल गॉन. इथे म्हणतो की सोमा या बॅटरचा खेळ झालाय समाप्त. तिसरा धक्का लागतोय. हॅलो. त्यानंतर या ठिकाणी वाफेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लक्ष्मणजी डोंगरे साहेबांचा या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी थोडा सत्कार समारंभाकडे वळत आहोत. वाफेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय श्री बाळासाहेबजी खारीक साहेबांचा या ठिकाणी रामजी डिंगोरे यांना विनंती असेल आपण यथोचित मान आणि सन्मान करावा. त्यानंतर त्यांच्या समवेत वारगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रामजी डिंगोरे यांना विनंती असेल आपण वारगडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करावा. इथे मात्र शॉर्ट ऑन पूल केलेला आहे. शॉर्ट ऑन पूल वरती बॉल केलाय गोल. बॉल चाला नक्कीच बॅकवर्ड स्वरलेग बाउंड्रीच्या बाहेर. बॉल चाला सीमा पार. हा षटकार 6 धावा. त्यानंतर वाफेगावचे सन्माननीय श्री लक्ष्मणजी डोंगरे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. रामजी डिंगोरे यांना विनंती असेल आपण लक्ष्मणजी डोंगरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित आणि मान सन्मान करावा. बॉल द्यायचा. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद.
पहिल्याच बॉलवरती सागरचं स्वागत केले षटकारानं यशवंत या बॅटरनं. यशवंत पुन्हा एकदा उडवला. याही बॉलवर नक्की चांगलासा फटका पाहू शकाल. इंट्रू दी गॅपने बॉल निघून चाललाय सीमा पार. मिड मिड रिजन मध्ये क्रॉस करत बॉल सीमा पार. 4 चौकार. येस थँक्यू. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. सागर वरती हल्लाच चढवला गेलाय. धाव फलकावरती पोहोचली गेली. साडू अँड मेवणे 11 या संघाची 24 ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकामध्ये आक्रमकता दाखवली गेली आहे यशवंत या बॅटरना. पुढील बॉल सागर. कमी गतीने टाकलेला बॉल. याही बॉलवरती नक्की रन्स मिळतील. बॉल चालला नक्की लॉंग लीगला एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे मात्र यशवंत ला जावेल पावेल मध्ये थोडस नक्की पाहू शाल. पहिली धाव फास्ट घेते, दुसऱ्या धावेसाठी धावत होते, परंतु मात्र नक्की कुठेतरी कमी पडलंय असं म्हणतो यशवंत. कारण नक्की त्याची बॅट बोलली होती, त्याच्या बॅट मध्ये धावा आल्या होत्या. नवीन बॅटर बॅटिंग मार्क मध्ये संदीप. धाव फलक 25. मित्रांनो नक्की चांगली स्पर्धा आहे. मोबाईल घेऊन जायचं नाहीये, ही मात्र नोंद घ्यायचे. शेवटचा कॉल असेल, सर्व टीम्सनी मात्र नोंद घ्यायचे आणि आता फायनलाइज केलं जाईल. मात्र लाऊड अपील केली होती. शरीराचा भेद घेणारा बॉल, चांगला बॉल, चांगली लाईन. सागरनं मात्र नक्की पावसाळ ब्रेक थ्रू मिळून देण्याचं काम मात्र केले गेले. केलीचा पडा या संघाकडं. धाव फलकावती साडू आणि मेहुणे 11 संघाची धाव संख्या 25 आहे. अजून धावा कराव्या लागतील, तर समोरचा संघ सुद्धा नक्की खर्डी पलशीन विभागातील संघ पाहण्यामध्ये केलीचा पाडा. इथे मात्र वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी, आउटसाइड ऑफ स्टंप, खूपच बाहेरचा बॉल. यस नेक्स्ट मॅच असेल रायकरपाडा विपक्ष गांगणवाडी कसारा. आपण आला सुद्धा नक्कीच संपर्क रिपोर्टिंग करायचा आहे. रायकरपाडा आणि गांगणवाडी कसारा आपण आला असते तर लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. इथे सुद्धा नक्कीच स्लोन गतीचा बॉल, चांगलाचा फटका पाहू शकता. डीप मध्ये क्षेत्र नक्कीच येत आहेत. लॉंग लेग मध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केले जातील का? संदीप मात्र नक्की लेट राहिलाय. 1+1 विकेट. एक धाव सुद्धा येईल, एक गडी सुद्धा बाद होईल. 26 वरती नक्की 27 वरती नक्की धक्का पाहायला मिळतोय. नक्कीच वाफेगावचे नक्कीच पाहुशाल उद्योजक बाळा शेठ खारीक यांच्या माध्यमातून पाहुशाल या आदिवासी सरपंच चषकामध्ये नक्की मदत झाली. थँक्यू सो मच. या संपूर्ण शहापूर तालुका असोनच्या माध्यमातून आणि संपूर्ण मंडळाच्या माध्यमातून या आदिवासी सरपंच चषकामध्ये खारीक साहेबांना धन्यवाद देतोय. बाळासाहेबजी खारीक नक्कीच पाहू शकाल. शहापूर तालुक्यातील उद्योजक जगतातील एक मोठं नाव, एक दानशूर व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून आदिवासी सरपंच चषकामध्ये मदत झाल्याबद्दल धन्यवाद. असंच नक्कीच प्रेम राहू द्या, कारण नक्कीच चांगली स्पर्धा आहे. ना भूतो ना भविष्य असं झालेली स्पर्धा शहापूर तालुक्यामध्ये प्रथमच आयोजन केलेले गणेशजी कांबळे साहेबांनी आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गोठेघर, त्याचबरोबर आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक संपूर्ण असून शहापूर तालुका संपूर्ण पदाधिकारी अध्यक्ष साहेब त्यांच्या नक्कीच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पाहायला मिळते. तीन ओव्हरचा खेळ झाला समाप्त. धाव फलकवती 28. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. अजय हा गोलंदाज. बॅटिंग मार्क मध्ये आता मात्र सचिन. नॉन स्ट्राईकला विकास. गोलंदाज सज्ज अजय. इथे मध्ये चांगलाचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, लाजबाब क्षेत्ररक्षण.
इथे काय घडतंय. देर आहे दुरुस्त रे गे. भरपूर चान्स होती नक्कीच, परंतु मात्र नक्की त्या संधीचं सोनं करता आलंय. यावेळी मात्र नक्की फलंदाजाला जावं लागेल. विकासचा मात्र खेळ मात्र समाप्त झाला गेलाय. येस रायकडवाडा टीमचा कर्णधार आणि गांगरवाडी कसारा टीमचा कर्णधार. चला टॉससाठी यायचे. सचिन भगतसाठी कॅश प्राइज आले गेले. महेंद्र वाघ साहेबांकडनं नक्कीच पाहू शकाल. लगातार 3 षटकासाठी 500 रुपये इथे मात्र आलेत. ऑफिशियल नोंद करून घ्यायचे. जी काय फॉर्मॅट आहे ती कंप्लीट करायची. त्यानंतर ड्रेस कोड कलेक्ट करायचं आपण. यस गोलंदाज अजय इथे मात्र नक्कीच हाफ ट्रॅकचा बॉल मिस टायमिंग फटका. फिल्डर मात्र तिकडे उपस्थित आहेत. करणार नाही चुकी आणि फलंदाज होईल गॉन. 1 मोर विकेट डाऊन. नवीन बॅटर बॅटिंग मार्क वरती प्रदीप. धावा धाव फलकावरती. चांगलं नक्कीच गोलंदाजी. पहिल्या बॉल मध्ये रनआउट. त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती नक्की सचिनचा खेळ संपवलाय. गोलंदाज अजय याने कमबॅक करणं. मागील 3 गोलंदाजांना मात्र नक्की पाहू शकाल काय केलं ना आणि मी काय वेगळं करू शकतो असं नक्की अजयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चौथ्या ओव्हरमध्ये डेथ स्पेशलिस्ट गोलंदाज अजय केलीचा पडा संघाकडनं. इथे सुद्धा नक्की चांगली लाईन चांगली आहे. लेन चांगली आहे. चांगली गोलंदाजी पाहू शकाल. अचूक लाईन आणि लेन पाहायला मिळतं. बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही या बॉल. पुढील बॉल पुन्हा गोलंदाज अजय. इथे सोनगी पीस मध्ये बीट केले गेलं. विकेट किपरने दिलाय कॉल. त्या कॉल वरती सक्सेसफुल ठरतोय. फलंदाज गॉन. तू चल मे आया अशी परिस्थिती साडू अँड मेवणे 11 संघाची. धाव फलकावरती पाहायला मिळते. आमचे भामरे सर सांगतायत. आठ गडी बाद 28. 8 गडी बाद 28 जाऊ सगळ्या साडीवान मेवणे 11 संघाची. 8 गडी बाद 28. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून केलीचा पडा संघाकडनं. या स्पर्धेसाठी आयसीचे सर्व नियम मात्र लागू आहेत मित्रांनो. ते प्रोटोकॉल्स मात्र फॉलो करणं गरजेचं आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आपण सुद्धा नक्कीच पाहू शकाल. आदिवासी टीम्सनं मात्र नक्कीच पाहू शकाल. जरा सहकार्य करायचं आहे. भव्य दिव्य टुर्नामेंट्स मात्र आयोजन केलेले आहे तुमच्यासाठी. गोलंदाज अजय. शफल झाले होते. रूम बनवून खेळायचं होतं. पत्र मात्र नक्की डाव्या स्टिकच्या आउटसाइड द लेग स्टंप. खूपच बाहेरचा बॉल. वाईट बॉल. 1 तर धाव. 1 एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये स्कोर कार्ड वरती धाव संख्या जोडली जाईल 29 या आकड्यावरती. 29 धावा धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14, चौथ्या ओव्हरमध्ये धावा करावा लागतील. तिसरा खुट्टापाचा बॉल. त्याच्यामध्ये फटका सजवायचा होता. चांगला बॉल. चांगली लाईन. जबरदस्त गोलंदाजी. चला गांगणवाडी कसारा आणि नक्कीच रायकरपाडा आलं असतं तर लवकर रिपोर्टिंग करायचं आपण. रायकरपाडा संघ धाव फलकावरती पाहू शकाल. पहिला इनिंगचा झाला खेळ समाप्त. धावसका 29. 30 धाब्यांची गरज. 24 बॉल आणि 30 धाब्यांची गरज. नक्कीच सन्माननीय आदरणीय पाहू शकाल उपस्थित मान्यवर शहापूर तालुक्यातील एक मोठं नाव बाळासाहेबजी खारीक साहेब असतील उपस्थित. अध्यक्ष आगरी समाज संघटना शहापूर तालुक्याचे नक्कीच अध्यक्ष. त्याचबरोबर सोनूबाई बसवंत पतपेढी वाफे पाहायला संचालक. सोनूबाई बसवंतचे नक्की संचालक बाळासाहेबजी खारीक साहेब नक्कीच उपस्थित झाले गेलेत. आपलं सहर्ष स्वागत. एक दानशूर व्यक्तिमत्व
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील खूप मोठं नाव बाळासाहेबजी खारीक साहेब आज मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच आलेत. हे खूप प्रेम दाखवलंय. आदिवासी सरपंच चषकामध्ये धन्यवाद देतोय. 24 बॉल 30 धाव्यांची गरज. जशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात तसे विशालजी पाटील सर नक्कीच जोडले जातील. चला टॉससाठी यायचं लवकर रायकरपाडा संघाचे लवकर प्रतिनिधी. चला रायकरपाडा टीमचे कॅप्टन्स. त्याचबरोबर गोठेकर गावचे नक्कीच उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरी साहेबांचा शुभागमन झालाय. त्याचबरोबर अर्जुन शेठ अधिकारी यांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम शुभ स्वागतम. चला फिल्डिंग लवकर साजवायची आहे. चला रायकरपाडा टीमचे कॅप्टन्स लवकर रिपोर्टिंग करायचं. रायकरपाडा संघ आपण आणलं असतं तर लवकर संपर्क साधायचे. रायकरपाडा संघ. येस थँक्यू. थँक्यू सो मच विकीजी शिवाळे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदिवासी सरपंच चषक 20-25 दिवस तिसरा आपण पाहतात आणि त्यामध्ये लढत आजच्या दिवसामधली दुसरी आहे. टीम केळीचा पाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम साडू अँड मेवणे. गांगणवाडी कसारा सर टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा अथवा प्रतिनिधी संपर्क साधा. आपला ड्रेस किट कलेक्ट करा. सामन्याला सुरुवात दरम्यान होत आहे. बॅटर अशोक आणि योगेश ही जोडी आणि फर्स्ट ओव्हरमध्ये हरेश. सेकंड इनिंग टार्गेट आहे 30 धाव्यांचं लक्ष्य इथे सेट करण्यात आलं. सेकंड इनिंगला सुरुवात. पहिलाच बॉल हुक केला. फायनली एक फिल्डर इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा इथे नक्कीच मिळेल. बॉल दरम्यान निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे गेलाय की नाही, कारण अजून देखील बघा फिल्डर तर प्रयत्न करतो. तर येस गेला चौकार. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा.
रनआउटची शक्यता होऊ शकली असती, बट त्यासाठी बॉल फील्ड करणं महत्त्वाचं होतं. बॉल जर आपण पाहिलं तर फील्ड थोडा उशिराने झाला आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करायचा 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात इतकं मोठं नाहीये, 30 धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. 30 धावा चेस करायचं आहेत. योगेश आणि त्यांचा समवेत अशोक ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. ड्राईव्ह करायचं होतं दरम्यान स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह दरम्यान पॉइंटला बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट धावफलकाचा 6 वरती. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस, 11 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि त्यामध्ये फर्स्ट टाइम आपण आदिवासी क्रिकेट पाहिलं गेलं तर आजच्या डेटला प्रगत होत चाललं आणि स्पेशली जितक्याही स्पर्धा आदिवासी समाजातील क्रिकेटचा होतात त्यामध्ये मला असं वाटतं की फर्स्ट टाइम आपण बाईक प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी पाहत आहोत. बॉल हवेमध्ये आहे, आता फिल्डर येतात लॉंग ऑफचे, बट कॅच ड्रॉप झाली आणि तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. बघा जी चर्चा मी करत होतो की प्ले ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे, त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी LED TV, त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समनसाठी कूलर, तसेच प्रत्येकी टीमला आकर्षक जर्सीज देखील दिल्या जातात या स्पर्धेच्या वतीनं. दरम्यान स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील. या 2 धावा पुल करण्याचा प्रयत्न होता, बट तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नव्हता. 2 मिळतील धावफलक या 2 धावांच्या मदतीने स्कोर काढता 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. आता देखील पुल करायचं होतं. मिड विकेटला फिल्डर इनफिल्ड मध्ये येतोय डॉट. बघा जी चर्चा मी करत होतो, नक्कीच या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेबजी खारीक साहेब या ठिकाणी या स्पर्धेत उपस्थित राहिले आणि ते या स्पर्धेतून आता रजा घेत आहेत. साहेब आपण आलात या ठिकाणी, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपले आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित अर्जुनभाई अधिकारी साहेब उद्योगपती शहापूर यांचं या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झाले. तदनंतर ग्रामपंचायत गोठेघरचे उपसरपंच सन्माननीय श्री महेंद्रदादा डिंगोरे, तदनंतर व्यासपीठावर गुरुनाथजी पाटोळे साहेबांचंही शुभागमन झालंय. सन्माननीय सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एकूण 9 धावा धावफलकावरती आणि येत्या 3 षटकांमध्ये आता करायचं 21 धावा. चला वेळ कमी घ्या, फिल्डिंग सेट करा. चला वेळ कमी घ्या. तब्बल जर आपण पाहिलं 11 दिवसीय स्पर्धा आहे. सुपर 10 आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. क्रमांक 10 पर्यंत पारितोषिक या स्पर्धेच्या वतीनं दिलं जाणार आहे आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जात आहे, ज्यांचं नेतृत्व आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहात, गोटेघर गावचे प्रथम नागरिक, विद्यमान सरपंच आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी कांबळी साहेबांच्या वतीने ही स्पर्धा तुम्ही अनुभवतात, पाहतात. कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता नाहीये. प्रॉपर नियोजन आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सेकंड ओव्हर मोतीलाल बॉलिंग मार्क वरती. साडू अँड मेवणे आणि त्यांचा अगेन्स्ट केळीचा पाडा. आणि असं आता वाटतंय की वेळ जास्त होतो फिल्डिंग साइड. चला विनंती असेल वेळ कमी घ्या. आता असं वाटतं की साडू आणि मेमण्यांवरती केळीचा पाडा हा संघ भारी पडणार आहे, ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे. टीम साडू अँड मेवणे मित्रांनो, इतका वेळ नक्कीच व्यासपीठावर शुभागमन झालंय. वाफे गावचं गोड व्यक्तिमत्व विलाजी कोरडे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. राऊंड द विकेट हुक करायचं होतं. दरम्यान डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात. सिंगल इथे मिळेल.
धावफलक एका धावेच्या मदतीने स्कोर करता 10 धावा धावफलकावरती आता फक्त 20 धावांची आवश्यकता. समीकरण थोडं सोपं झालंय कारण एकंदरीत पहिल्या षटकामध्ये बॉलिंग चांगली झाली आणि त्यानंतर आपण पाहत आहोत की एक संयम एक चांगली सुरुवात दोन्ही ओपनर्स कडून. याआधी आपण पाहिलं की 39 धावांचा चेज अगदी सहजरित्या कंप्लीट करण्यात आला होता आणि आता असं वाटतंय की 30 धावांचा चेज देखील सक्सेसफुली कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आहे. प्लॅन मिस बट विकेट किपरने देखील मिस्टेक केली. 22 च्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथे मिळेल. मग खऱ्या अर्थाने जेव्हा फिल्डिंग सेट होण्यास अतिरिक्त वेळ लागत होता तेव्हा सावंत सरांच्या चेहऱ्यावरती भरपूर स्माइल. कारण पाकलं गेलं तर बघा एक गोष्ट मीही समजू शकतो, आमचा अंपायर्सला देखील समजले असेल, नवीन खेळाडू आहेत होतं. राऊंड द विकेट फुल लन पॅनवरती फ्लिक्सचा फटका रिस्कच्या साह्याने वळवला बॉल दरम्यान काऊ कॉर्नरला बॉल फील्ड झाला. थ्रो येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. बघा एक गोष्ट नेहमीच प्रामुख्याने लक्षात ठेवा की एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही नवीन असता आणि जेव्हा तुम्ही नवीन असता तेव्हा चुका होणं एक भाग आहे. कारण बघा ते म्हटलं जातं ना की कोणी जन्मताही मोठा नाही बनत, वेळ लागतो, मेहनत करावी लागते, परिश्रम करावे लागतात, तेव्हा जाऊन एक व्यक्ती मोठा बनतो. आणि खेळामध्ये देखील तेच असतं. लोबो फुल टॉस मिड विकेटला झाली मिसफिल्ड, बॅकअपला लॉंग ऑनचे फिल्डर, त्याच्याकडनं देखील मिसफिल्ड, आता बॅकअपला काऊ कॉर्नरचे फिल्डर आणि अखेरीस बॉल फील्ड झाला आणि थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा. मला आवर्जून नेहमी या गोष्टी सांगाव्याशा वाटतात कारण काय असतं की जेव्हा आपण खेळामध्ये हरतो ना तेव्हा भरपूर सारे निगेटिव्ह थॉट्स देखील माइंडमध्ये येतात की आपण हरलो, आपल्याकडनं मिस्टेक्स घडला. चर्चा सुरू असलेल्या विषयावरती फुल लेंथ होता, ड्राईव्ह करायचं होतं, बॉल दरम्यान पॉईंट रिझनला गेला, बॉल फील्ड झाला, मिळेल सिंगल. बघा काय असतं की जो उल्लेख मी केला की फर्स्ट अटेम्प्टमध्येच कोणी सक्सेसफुल होतं असं नाही आहे. खेळामध्ये देखील असं नाही की तुम्ही सुरुवात केली आणि सुरुवात केली तर तुम्ही 10 ते 25 ट्रॉफ्या जिंकाल, असं नसतं. वेळोवेळी मेहनत करावी लागते, अनेक वर्ष टाकावी लागतात, सातत्याने एफर्ट्स टाकावे लागतात, सराव करावा लागतो, तेव्हा जाऊन एक चांगली टीम बनते. स्टेप आउट झाला बॅटर, लिडिंग एज बॉल हवेमध्ये आहे, फुल्डर येतात काऊ कॉर्नरला आणि कॅच ड्रॉप झाली, बॉल देखील गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. येस चेक, थँक्यू सो मच. चला दोनगड संघाचे कॅप्टन्स आणि नक्की वडाचा बडा टीमचे कॅप्टन्स आपण यायचंय. चला वडाचा बडा संघ भास्करजी आरे सर आपण आणलं असतं तर लवकर लवकर आपल्या टीम्सला घेऊन यायचंय. त्याचबरोबर दोनगड टीम मंगेश पोकळा आपण नक्की फॉर्मॅलिटी आहे ती कंप्लीट करायची, त्यानंतर ड्रेस कोड कलेक्ट करायचा आहे. येस थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. एकोणावीस धावा धावफलकावरती आता 11 धाव्यांची आवश्यकता आहे. एकंदरीत भरपूर चांगलं समालोचन आपल्याला विकीजी शेवाळे यांचं ऐकायला मिळतं. तसेच त्यातल्या त्यात सूत्रसंचालनाचं काम जे माणसावरती करतात सनी केने त्यांचं देखील चांगलं कार्य या स्पर्धेच्या वतीने. बट हा बॉल निघून गेला लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. आणि आता फक्त जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 7 धावांची. फक्त 7 धावांची आवश्यकता. सात धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. गांगणवाडी आणि रायकडपाडा अशी लढत यात नंतर आहे. सो चला विनंती असेल दोन्ही टीम्स लवकरात लवकर रिपोर्टिंग करा, तुमचा ड्रेस किट कलेक्ट करा आणि त्याचसोबत टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टन लवकर पोहोचा. पुल करायचं होतं, बॅटरने बॉलचा संपर्क आलाय की नाही हा तर प्रश्न आहेच. बट डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. पुल करण्याचा प्रयत्न होता. उष्णता जास्त आहे पण उष्णतेमध्ये देखील खेळाडू असतील, आमचे अंपायर्स असतील, स्माइल करतायत. कारण पाकले गेले तर खेळाडू असेल, अंपायर्स असतील, हीच कर्मभूमी आणि याच कर्मभूमीमध्ये आपल्याला कार्यरत राहायचं आहे. हुक करायचं होतं दरम्यान बॉल डीपमध्ये स्क्वेअर लेग रिजनला चालला. फिल्डर आहे ते येतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 25 धावा धाव फलकावरती आणि 9 चेंडू शिल्लक आणि करायच्यात 5 धावा. 9 मध्ये करायच्यात 5.
बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येत आहेत, पोहोचलेत, कॅच पकडली जाईल. पकडली सफलता. बघा मॅच जिंकण्याचा आनंद मिळेल की नाही ते नाही माहिती, पण कॅच पकडण्याचा आनंद नक्कीच आहे. क्या बात आहे. इम्रान ताहिर स्टाईल मध्ये हा सेलिब्रेशन होता. स्क्वेअर लेग पासून सुरुवात केली, इनफिल्ड मध्ये मिड विकेट पर्यंत हा सेलिब्रेशन संपला. धक्का पहिला. गांगडवाडी संघाचा कर्णधार किंवा कोणी प्रतिनिधी असेल कॉमेंट्री बॉक्सशी लवकरात लवकर संपर्क साधा. गांगडवाडी कसारा. सुनील आदत बॅटिंग करण्यासाठी. बघा जीवनामध्ये प्रत्येकी क्षणाचा आनंद घेणं देखील महत्त्वाचं. बघा हार जीत तर होत राहील, ते बाजूला राहू द्या, पण आपण खेळत आहोत, क्रिकेट खेळतो, तो खेळाला एन्जॉय करणं देखील महत्त्वाचं आहे. बघा ज्याप्रमाणे चेक त्याचबरोबर नक्की इथं पाहू शकाल किरणजी शेलवले साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांच्यासोबत भरजी दिंडा या दादांचं जो नक्की इथं शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर स्वागत. मी विनंती करतो आपण असं नसतं व्हायचंय. ओटो कॉम्बॉक्स सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आता जिंकण्याकरिता आवश्यकता आहे 5 धावांची आवश्यकता आणखीन आहे. 8 मध्ये 5 हुक करायचं होतं, येतो डॉट. आणि बघा मजा मस्तीमध्ये एक गोष्ट आता निदर्शनामध्ये आली की 7 मध्ये 5 करायचं, म्हणजे अजून देखील बघा स्टील सामना संपला नाहीये. चेजिंग कंपल्सरी आहे. 5 पैकी 1 जरी वाचवली तरी सुद्धा हा सामना इथे शॅडो अँड मेवणे जिंकू शकतात. सन्मान द्यायचा होता बॅट्सीकडा. बॉल मागे चाललाय, बॉल फील्ड झालाय शॉर्ट थर्डला आणि बॉडीला बॉल लागलाय. असं वाटलं की बॅटचा संपर्क होता. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मिळेल सिंगल. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस धाव फलक 26 आणि 6 मध्ये करायच्या 4 धावा. 6 चेंडू शिल्लक करायच्या 4 धावा. चला फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. सहा मध्ये करायच्या 4 धावा. फक्त 4 धाव्यांची आवश्यकता. आणि एकंदरीत ज्याप्रमाणे खेळ पुढे चालला असं वाटतंय की या 4 बनवणं इतकं सोपं जाणार नाहीये. यशवंत येतोय बॅटिंग करत असताना. यशवंतने 13 धावा बनवला होता आणि तोच यशवंत आता बॉलिंग मार्क वरती. बट 6 मध्ये 4 तो डिफेंड करून दाखवू शकतोय का? कारण जे मी सांगितलं की चेजिंग कंपल्सरी आहे. 4 पैकी एखादी धाव जरी वाचवली तरी सुद्धा इथे टीम साडू आणि मेवणे इथे जिंकू शकतात. चला वेळ कमी घ्या प्लीज, कारण अतिरिक्त उष्णता आहे दॅट्स वाय. बघा सहकार्य करा. 6 मध्ये 4 धाव्यांची आवश्यकता. अंतिम षटक स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहेत. सुनील स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 6 मध्ये 4. पहिलाच बॉल सोडून दिला. अतिरिक्त रन रमान इथे मिळेल. आणि हा प्रश्न आता नक्कीच निर्माण होतो की डिफेंड करण्यासाठी रन्स नाही आहेत या परिस्थितीमध्ये. मी म्हणेन की ॲज अ बॉलर जर तुमच्यावरती विश्वास दाखवला गेला तर तुम्हाला डायरेक्टली एकतर विकेटसाठी एकतर डॉट बॉलसाठी जायला हवं. बट जर असे बॉल तुम्ही टाकाल तर तुम्ही अपोनंट टीमला फ्रीमध्ये विक्ट्री देतात. कारण 2 अतिरिक्त म्हणजे आता फक्त 2च धाव्यांची आवश्यकता आहे. समीकरण आता फार सोपं झालं. आणि आता असं वाटतं की या मॅचमध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत. फक्त 2 धाव्यांची आवश्यकता. बॉल हवेमध्ये पॉइंटला फिल्डर आहेत बट कॅच ड्रॉप. नवीन टीम या व्यतिरिक्त आणखी मी काही बोलू देखील शकत नाही. सिंगल मिळेल आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. स्विच हिटचा फटका आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. सामना इथे जिंकला टीम केळीचा पाडा. टीमने कॉंग्रॅच्युलेशन्स टीम केळीचा पाडा अँड हार्ड लक शाडू अँड मेवणे. चला वडाचा पाडा आपण संपर्क साधा. विनंती असेल लवकर संपर्क साधा. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर नक्कीच व्यासपीठावर आगमन झालंय ग्रामपंचायत शिरोळचे माजी सरपंच संतोषजी आरे साहेबांचा. आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. चला नेक्स्ट मॅच दोनगर आणि त्यांचे विपक्ष वडाचा पाडा.
दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर या ठिकाणी नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचंय, लवकरात लवकर. येस मानातो मॅच पाहायला मिळतो, मागचा मानातो मॅच. येस अजय केली जबरदस्त संघाचा नक्कीच. अजय जबरदस्त